राहुरीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं भव्य महामोर्चा काढण्यात आला होता। अनुसूचित जाती आरक्षणामधील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो आंबेडकरी समाज बांधव रस्त्यावर उतरले होते। राहुरी शहरामधील राजवाडा परिसरात सकाळी हजारो नागरिक एकत्र आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला। मोर्चेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयाला विरोध दर्शवत अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये कोणतेही उपवर्गीकरण करू नये अशी मागणी केली। न्यायमूर्ती बदल समितीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा, पदोन्नतीमधील आरक्षण लागू करावे, अनुसूचित जाती जमातीमधील अनुशेष भरून काढावा अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। तहसील कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी देदत्त भवर आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्याकडे निवेदन सुपूर्द केलं। या महामोर्चामध्ये सुरेंद्र थोरात, विलास साळवे, प्रवीण लोखंडे, सुभाष त्रिभुवन, पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, सचिन साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, विवेक सगळगेळे, संजय संसारे, दीपक साळवे, अजय साळवे, अजिंक्य शिंदे, तादू साळवे, किरण साळवे, भूषण साळवे, प्रतीक रुपटक्के, राज ब्राह्मणे, सुनीता थोरात, सीमा बोर्डे, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव, स्नेहल दिवे, सुनील चांदणे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं वर्गीकरण चालू आहे त्यामध्ये जो आमचा लहाना बंधू मातंग समाज आहे, हा 59 जातीमध्ये एकच अशी जात आहे मातंग समाज। त्यांनी आम्हाला सेपरेट आरक्षण पाहिजे अशी मागणी केलेली आहे। म्हणून आम्ही राहुरी तालुक्याच्या वतीने प्रथमतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भव्य असा बचाव कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की ज्या 13% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुकडे होऊ नये आणि 59 ज्या जाती आहेत ते एकत्रित राहावा। तुम्ही मातंग समाजाला मोर्चातून काय आव्हान करा? आम्ही मातंग समाजाला एवढंच आव्हान करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तुम्ही आरक्षण बचाव वर्गीकरणानिमित्त प्रत्येक तालुक्यात गावागावात फिरला, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? आम्ही ज्या वेळेस प्रत्येक राहुरी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये गेलो, आम्ही फक्त आमचे जे मारवाडे राजवाडे आहेत त्या ठिकाणीच गेलो आणि उलट अशी परिस्थिती निर्माण झाली। या सरकारने आमच्यामध्ये 59 जातीमध्ये जे तुकडे करायचे होते ते तुकडे न होता जे जे आपले वंचित पक्ष असन, आरपी असन, बामसेप असन, सर्व समाज एक कोटला आणि आंबेडकरी समाज सर्व एकत्रित झाला आणि सर्व आम्ही एकत्रित होऊन जो लॉंग मार्च बीड ते मुंबई निघणार आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये राहुरी तालुक्यामधून भीमसैनिक उपस्थित राहणार आहात। सरकारने काही चुकीचा बदल समितीचा अहवाल सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि म्हणून त्या सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्हाला विचारात न घेता बदल समितीने जो अहवाल दिलाय तो अहवाल आम्हाला रद्द करायचा आणि जे चुकीचं उपवर्गीकरण चाललंय हे रद्द व्हावं म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलो होता। आता आपला हा मोर्चा, ही जी तुमची लढाई आहे ही कुठपर्यंत चालणार आणि काय याचं? जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा अहवाल आणि हे उपवर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालणार। केवळ राहुरी तालुका नसेल तर नगर जिल्हा असेल तर आझाद मैदान आणि वेळ आली तर आम्ही दिल्लीच्या संसदेवर जाऊ, कारण जोपर्यंत आमचा अहवाल रद्द होत नाही, कारण हा आमच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा विषय आहे, हा आमच्या मुलाचा नोकरीचा विषय आहे। कारण बाबासाहेबांनी संविधान देताना आरक्षण देताना सगळ्या जातीला आरक्षण दिलेलं आहे, ओबीसी, मराठा असो, धनगर असो, एसटी, एसटी, व्हीजेएनटी या सर्व जातीला दिलं आहे आणि जे 59 जाती आहेत एससी मधल्या त्या सर्व जातीला 13% आरक्षण बाबासाहेबांनी समान दिलेलं आहे, कारण जे शिक्षण घेतले ते पुढे गेलेत। आणि म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो, आजही तुम्हाला संधी शिक्षण घ्या आणि पुढे जा, पण आपल्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नका। कोणत्याही जातीवादी, कोणत्याही सनातनी प्रवृत्ती तुम्ही ऐकू नका आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने चला अशी मी त्यांना विनंती केली। दलित समाजामध्ये जातीमध्ये वाद करण्याचं भूमिका करतोय सरकार। आता असं सरकारने अशी कोणती जात नाही का त्याच्यामध्ये भांडण लावून दिले नाहीत, म्हणून त्यांना शेवटचा पर्याय फक्त मांग मारत राहिले, त्यांनी त्यांच्यामध्ये पण भांडण लावून दिले। परंतु जो शिकलेला मातांग बांधव आहे, जो शिकलेला आमचा बौद्ध बांधव आहे, हे भावाप्रमाणे राहतील, हे वाद घालणार नाही, त्यांना किती प्रयत्न करू द्या, कारण बाबाला संविधान आमचे तुकडे उदाहरण याची आम्हाला गॅरंटी आहे। पुढचं पाऊल काय राहील तुमचं? 100% नगर नंतर मुंबई आणि मुंबई नंतर दिल्ली।
तुम्ही काही सरकारला काही अल्टिमेटम काय काही सांगणार का? जोपर्यंत हा आता काय झालं माहितीये का, सुप्रीम कोर्टात त्यांचं म्हणणं निघाले, पण सुप्रीम कोर्टामध्ये यांनीच लोकांना जायला लावलं, यांनी ती बदल समिती नेमली आणि ही बदल समितीमध्ये जर शिक्षण आमचे जे कोणी हुशार लोक घेतले असते, जे आमचे माजी न्यायमूर्ती आहेत, माझे IPS आहे, तर ते असं झालंच नसतं. आणि म्हणून हा या आवडची आणि तातडीने करा आणि पुन्हा एकदा चर्चा करून सगळ्या मिळती निर्णय घ्यावा. आणि जर करत नसेल तर 2026च्या जनगणनेनुसार करा, आमचं काय म्हणणं नाही. परंतु आम्हाला असं वाटतं की आमचे भाऊ तुकडे नाही केले बरं, इथे सरकारने दखल घ्यावी. आज हा जो भव्य दिव्य असं जे निळं वादळ हे तहसीलदारवर येऊन धडकलं, या माध्यमातून मी एकच सांगेन की हा जो समाज आहे, हा समाज उपवर्गीकरणाच्या पूर्णता विरोधात आहे. तुम्ही या ठिकाणी जनसमुदाय पाहिला, कारण हा जो जनसमुदाय आहे हा पूर्णतः महार आणि बौद्ध समाज या ठिकाणी एकवटला. याच्या माध्यमातून मला एकच शासनाला सूचना करायची की शासनाने हा जो घाट घातलेला आहे हा पूर्णतः थांबवा. हे राऊरी तालुक्यातून ही फक्त ज्योत पेटलेली आहे आणि हिचा जर भडका आम्ही या ठिकाणी मुंबईला जाऊन करणार आहोत आणि या गोष्टीला पूर्णतः विरोध आमचा आहे उपवर्गीकरणाचा. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे, राहुरी.